हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी व्हिडिओ ऐका आणि शेअर करा। आतापर्यंत परवान्याचे घोटाळे होत होते, शिवाय परवानाधारक नसताना सुद्धा परमिट रिन्युअल करायचे होते। परवानाधारक मयत झालेला आहे तरी परवाने नूतनीकरण केलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि कायमचा ह्याच्यातला प्रश्न सुटला पाहिजे। आम्ही सतत शासनाच्या पाठीमागे हे लागलेलं आहे। आधार OTPद्वारे त्याचं थम्स पद्धतीनं नूतनीकरण करा। आधार OTP व्हेरिफिकेशन ट्रेक थम्स त्याचा ठसा ऑनलाईनला असेल, OTP आला तरच ते परमिट नूतनीकरण करा। येणाऱ्या काळात ही शासनाला कडक प्रणाली वापरावी लागणार आहे। संपूर्ण त्याचा डेटा परमिटचा ऑनलाईनला जोडावा लागणार आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे तीच व्यक्ती आहे की नाही हा त्याचा थम्स दिल्यानंतरच त्याचा OTP येणार बायोमेट्रिक पद्धतीनं आणि मग त्याचं ते परमिट सत्यता पडताळणी जाणार हीच व्यक्ती आहे, मग ते रिक्षा टॅक्सीचं परमिट नूतनीकरण होणार। कारण आत्ताची अवस्था अशी आहे, कितीतरी परमिट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ते अधिकारी बी सस्पेंड होतील। ह्यांनी 20-20 हजार खाल्ले तर मिळालेल्या म्हणतात तुझं परमिट रिन्यू केलेले। आता ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे एवढा भ्रष्टगिरी चालते। शासनानं कडक बायोमेट्रिक पद्धतीनं रिक्षा टॅक्सी परमिट नूतनीकरण, रिक्षा टॅक्सीचं फिटनेस नूतनीकरण म्हणजे पासिंग, आधार OTP बायोमेट्रिक पद्धतीनं त्याचा थम्स जर घेतला, OTP आला तरच ते सिद्ध होईल आणि मग ती वाहनं सुद्धा पासिंग होतील, मग ते परमिट नूतनीकरण होईल। शासनानं लवकरात लवकर ही यंत्रणा राज्यभर उभा करावी आणि परमिट राज खतम करावं। कारण RTOचे अधिकारी या परमिटच्या बाबतीतच सगळा घोटाळा करत असतात आणि ते परमिट राजच संपलं पाहिजे। जो चालविल त्याचंच परमिट राहील, काळा बाजार ही परमिटचं संपून जाईल। आधार OTPद्वारे बायोमेट्रिक पद्धतीनं परमिट नूतनीकरण करा, वाहनांचं रिक्षा टॅक्सीचं पासिंग करा म्हणून आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे सतत मागणी केलेली आहे। हा व्हिडिओ शेअर करा।